नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण प्रश्नपत्रिका 14 टेट जी 2017ला झाली होती ती सोडवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला थर्ड टेटसाठी त्याचा सराव होईल। पहा काय प्रश्न होता, तरणोपाय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तरणोपायचा विरुद्धार्थी निरुपाय। जवळच तुम्हाला आणखीन प्रश्न दिसत आहेत, पहा तेही सोडवत चला, जेणेकरून तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप लक्षात येईल। नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द कोणता? हत्या, भ्रूणहत्या, हत्यारा, हत्यार। तर पहा ते हत्यार, ज्या ठिकाणी ते लागते ते काय असते? नपुसकलिंग शब्द असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे। तर हत्या बघा, ती हत्या, ती भ्रूणहत्या, तो हत्यारा आणि ते हत्यार, त्यामुळे पर्याय क्रमांक डी। नेक्स्ट क्वेश्चन पहा, 2017ला मराठीचे असे अधेमध्ये प्रश्न होते। TETला ज्याप्रमाणे एका विषयाचे एकत्र प्रश्न होते त्याप्रमाणे इथं नव्हतं। तर पहा 43 नंबरला प्रश्न मराठीचा आलेला आहे। खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आणि पर्याय आहे सांगा, पर्याय क्रमांक बी जठराग्नी। त्यानंतर 71 नंबरला आलेला आहे, पहा फडशा पाडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? आणि याचा अर्थ आहे संपविणे। पुढील जोड शब्द पूर्ण करा लुळा, पांगळा, पर्याय क्रमांक बी। नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? जीवनमुक्त, जीवन, जियारत, जिव्हाळा। आणि याच्यातील अशुद्ध शब्द आहे जीवनमुक्त, कारण तिथे न मला जोडलं जात नाही। जीवनमुक्त न पूर्ण यायला पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे। जीवन पण बरोबर आहे, जियारत पण बरोबर आहे, हा अरबी शब्द आहे, आणि जिव्हाळा सुद्धा बरोबर शब्द आहे, फक्त जीवनमुक्त चुकलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक ए हे आपले योग्य उत्तर राहील। पहा वारंवार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? वारंवारच्या विरुद्धार्थी कधीतरी, आणि बाकीचे सगळे समानार्थी शब्द आहेत बघा, सतत, वरचेवर, नेहमी, वारंवार हे एक दुसऱ्याचे काय समानार्थी शब्द, आणि कधीतरी हा विरुद्धार्थी शब्द आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील म्हण पूर्ण करा। सर्वांनाच माहिती आहे, नाचता येईना अंगण वाकडे। नेक्स्ट पहा, श्रम न करता खाणारा ऐत खाऊ, पर्याय क्रमांक सी। त्यानंतर संधी पहा, इत्यादी या शब्दाची संधी सोडवा, आणि पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे, इति अधिक आदी। तर पहा स्वरसंधीच्या 7व्या नियमानुसार इथं इति अधिक आदी असं होतं। तर पहा नियम काय आहे, इ उ रू या ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास त्याच्या जागी अनुक्रमे य व र हे येतात, आणि त्यात पुढील स्वर मिसळला जातो। तर बघा पहिलं प्रीती अधिक अर्थ, इथं ई मध्ये अ मिसळून य आलेला आहे, आणि नंतर स्वर मिसळलेला आहे आणि य झालेलं आहे। त्याचप्रमाणे आपण इत्यादीचं काय ते इति अधिक आदी, नियम 7। नेक्स्ट क्वेश्चन पहा, आदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पहा चारी पर्याय वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कष्टाळू, परिश्रमी, कामसू याचा अर्थ काय आहे? कष्ट करणारा, काम करणारा। आणि सुस्त हा काय आहे? वेगळा पडतो, आणि हाच काय आहे? आयदी याचा समानार्थी शब्द आहे, म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द कोणता? क्षुधा, क्षमा, क्षमता यांच्या आधी ती हे सर्वनाम लागते, तर ते क्षेत्र, पर्याय क्रमांक बी हे ह्याचे योग्य उत्तर आहे। बेगडी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? खर्रा, अस्सल, पाण्यातील मासा, काय दिखाऊ। बेगडी याचा समानार्थी शब्द आहे दिखाऊ, पर्याय क्रमांक बी। अशा प्रकारे आज आपण हे 15 ते 16 प्रश्न आले होते ते सोडवले आहेत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला थर्ड टेटसाठी ह्या प्रश्नपत्रिकेचा उपयोग होईल। थँक्यू।